आकाशवाणी चंद्रपूर केंद्र सतर्कता जागरूकता सप्ताह 2025 निमित्त ग्रामसभा विसापूर ग्रामपंचायत इथे आयोजित कार्यक्रमावर आधारित वृत्तांत. सतर्कता जागरूकता सप्ताह निमित्त ग्रामपंचायत विसापूर इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी ग्रामपंचायत विसापूरच्या सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनकेश्वर मेश्राम, सचिव गणेश कोपोडे, ग्रामपंचायत विसापूर येथील सदस्य तथा गावकरी उपस्थित होते. सुरुवातीला सतर्कता जागरूकता सप्ताहानिमित्त शपथ घेण्यात आली. त्यानंतर आकाशवाणी चंद्रपूरच्या कार्यक्रम अधिकारी नंदा गजबिये यांनी प्रास्ताविक केलं. आज आपण ग्रामपंचायत विसापूर इथे उपस्थित आहोत. सरपंच वर्षा कुळमेथे, तसंच उपसरपंच अनकेश्वर मेश्राम आणि सचिव गणेश कोपोडे हे देखील इथे उपस्थित आहेत आणि या गावातील सगळे नागरिक सुद्धा उपस्थित आहेत. तर इथे उपस्थित राहण्याचं कारण असं आहे की आता 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर हा आपण सतर्कता जागरूकता सप्ताह मनवत आहोत किंवा एक मोहीम म्हणून राबवत आहोत. तर सतर्कता जागरूकता मोहीम मनवण्याचं कारण असं आहे की हे एक केंद्रीय दक्षता आयोगाचा कार्यक्रम आहे आणि CVC म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन जी आहे ते केंद्र सरकारच्या संस्थांमधील भ्रष्टाचार रोखण्यास आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी काम करणारी एक वैधानिक संस्था आहे. 1964 मध्ये याची स्थापना झाली आणि 2003 मध्ये संसदेने याला वैधानिक दर्जा दिला. हा आयोग केंद्र सरकारच्या सर्व दक्षता क्रियाकल्पांवर देखरेख ठेवतो आणि सल्ला देतो. आता याचा उद्देश काय आहे तर सरकारी प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हा CVCचा मुख्य उद्देश आहे. याचं कार्य असं चालतं की केंद्र सरकारच्या संस्थांमधील भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कार्याचे नियोजन, अंमलबजावणी आणि पुनरावलोकन करणे, भ्रष्टाचारांच्या प्रकरणाची तपासणी करणे आणि त्यावर सल्ला देणे, मुख्य सतर्कता अधिकाऱ्यांच्या CVC नियुक्तीवर सल्ला देणे आणि किंवा जी चुकीची माहिती उघड करणारी व्यक्ती यांच्या तक्रारीवर कारवाई करणे हा एक CVCचा एक उद्देश आहे. या प्रसंगी आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या कार्यालय प्रमुख संध्या किल्नाके माहिती देताना, आज आपण इथे केंद्रीय सतर्कता आयोगाने जे आयोगाच्या थ्रू जे करायचं आहे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जो एक सप्ताह आपण साजरा करत आहोत 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत, तर त्या संदर्भात आपण भ्रष्टाचार निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची थोडीफार माहिती देण्यासाठी इथे आम्ही आलेले आहोत. तर भ्रष्टाचार ही एक समाजाला, देशाला लागलेली कीड आहे. प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं की मी भ्रष्टाचार करणार नाही, कशातच नाही, मी अतिशय प्रामाणिकपणे वागीन, इमानदारीने वागील, कुठलीही काहीही काम करताना मी भ्रष्टाचार करणार नाही असं प्रत्येकाने ठरवलं, व्यवस्थेने ठरवलं, तर आपल्याला एक सुंदर समाज, सुंदर भारत, स्वच्छ आणि सुंदर भारत निर्माण करायला आपल्याला मदत होईल. प्रत्येकाने जर ठरवलं त्याच्या वाट्याला आलेलं सगळे कामं, प्रत्येक काम जर तो प्रामाणिकपणे, इमानदारीने, सत्यनिष्ठेने करेल तर भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी काही अशक्य होणार नाही. आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार ही एक कीड आहे आणि जर सर्वांनी ठरवलं की भ्रष्टाचार करायचा नाही तर मला वाटतं की भ्रष्टाचार हा संपवायला काही आपल्याला म्हणजे असंभव होणार नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले सचोटीने आणि एकात्मताच्या दृष्टीने आपल्या या तत्वांच्या पूर्ततेसाठी सतर्क राहून आणि कटिबद्ध राहून दक्षता घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठीच हा केंद्रीय दक्षता आयोगाने जो नागरिकांच्या जागरूकतेसाठी जे हे सप्ताह साजरा हा करत आहोत, तर त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य केले पाहिजे. उपसरपंच अनकेश्वर मेश्राम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते या शब्दात, आज आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून केंद्रीय सतर्कता आयोगाच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासंदर्भात जनजागृतीचा कार्यक्रम विसापूर ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या
माध्यमातून म्हणजे मी ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेतील भ्रष्टाचार कसं निर्मूलन होईल यासाठी माझा प्रयत्न असला पाहिजे. माझा वैयक्तिक प्रयत्न त्याचबरोबर गावकऱ्यांनी किंवा माझ्या कर्मचाऱ्यांनी इथं त्या पद्धतीची वागणूक ठेवावी आणि आपला गाव प्रबळ देश प्रबळ अशी ही संकल्पना बाळगण्यासाठी हा भ्रष्टाचार निर्मूलनाच्या संदर्भातलं जनजागृती ही अतिशय प्रेरणादायी उपक्रम राबविला जात आहे आणि या उपक्रमाचे विसापूर ग्रामपंचायत आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आणि जी आम्ही शपथ घेतली आहे त्या शपथेनुसार वागण्याचा प्रयत्न करतोय. आपण ऐकत होतात सतर्कता जागरूकता सप्ताह 2025 निमित्त ग्रामसभा विसापूर ग्रामपंचायत इथे आयोजित कार्यक्रमावर आधारित वृत्तांत.